आणि मल्लू आपला बाप तिथला आमदार आहे त्याचं तरी भान ठेवू. आणि त्या मशालीला हे नव्हतंय त्याचा अपमान करतोय. मशालीला आईस्क्रीमचा कोण एकदा तोंडात घेऊन बघ म्हणो. हॅलो उदयजी, मी आता कळंब मध्ये आलो. मी एकनाथ शिंदे बोलतोय. उदयजी तुम्हीच का मंत्री? मी आता कळंब मध्ये आलोय आणि कळंबच्या लोकांची एक समस्या आहे, एक हलगड दूध देत नाही. तर ह्या हलगडाचं दूध कृपा करून तेवढं काढून द्या. मग कधी होईल काम? लगेच मंत्र्यांनी सांगायचं काय काळजी करू नका साहेब, एक चरवी भरून दूध मी 2 दिवसात आणून देतो कळंबला. बाबा मी कमळाचं ती घटाळ्याचं कोण आहे काय? लोक मूर्ख आहेत. आणि मल्लू आता आमचं चिन्ह काय आहे? मशाल. मशाल कुणाची आहे तुम्हाला माहिती आहे? नवरात्र उत्सव चालू होतो. अरे आपला बाप तिथला आमदार आहे त्याचं तरी भान ठेवू. त्या तुळजापूरला आणून अख्ख्या महाराष्ट्रातील लोक तिथून मशाल पेटून कुठं नेतात? त्याला भवानी ज्योत म्हणतात त्या मशालीला. आणि त्या मशालीला हे नव्हतंय त्याचा अपमान करतोय. त्याला काय म्हणला? मशालीला आईस्क्रीमचा कोण एकदा तोंडात घेऊन बघ म्हणो. नेमकं गार वाटतंय का गरम होतंय ती कळल. सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्ग 14ला घोषणा केली ती मोदी साहेब. काम ह्या ओमराजेने केलं, पण ह्याच्याकडे आहे नारळाचं पोत. संकटच घेऊन येणत आहे. दिसलं काम की काढ नारळ की हानकुचा. ही पद्धत बांधवांनो हे केलं. आता ही झाला पहिला भाग पाटील कुटुंबाचा. आता दुसरा, लोकसभेची निवडणूक लाडली. कोण लढतंय? अरे कोण लढलं माहित नाही का तुम्हाला? जास्त झाली काय की? अर्चनाताई पाटील म्हणजे राणादादांच्या सौभाग्यवती. विधानसभा लागली. कोण लढतंय? राणा पाटील. आणि आता कळालं जिल्हा परिषदचं अध्यक्षपद महिला ओपनला सुटलं की लगेच आल्या माऊली अर्चनाताई. ह्या जिल्ह्यात बाकीच्या दुसऱ्याला विकासाची अक्कलच नाही. काय जी अक्कल आहे ती ह्या घरालाच दिली. दुसऱ्याला अक्कल बिलकुल नाही. बांधवानो अशा पद्धतीनं घराणेशाही. आज मला आपल्याला सांगायचंय की मी जिथून आमदार होतो, मी आमदाराचा खासदार झालो, तर जिथून मी आमदार होतो तिथून ओमराजेची बायको आमदार झाली नाही, ओमराजेचा भाऊ आमदार झाला नाही, ओमराजेची आई आमदार झाली नाही. आज एक शेतकऱ्याचं लेकरू कैलासदादा पाटलाच्या रूपानं त्या ठिकाणाहून 2दा आमदार झालं. ही आपल्या डोळ्यात देखत आहे. मला फक्त मी झालं की माझं पोरग झालं की माझा नातू हे नाही. चांगली माणसं ज्याच्यात क्षमता आहे, ज्याच्यात काम करायची ताकद आहे, अशी माणसं त्या ठिकाणी पुढे आल्या पाहिजेत आणि त्याचा संच करायचा आहे. ही भावना आहे त्याच्या पाठीमागची. हा आमच्यामधला आणि त्यांच्यामधला दुसरा मुख्य फरक. मला आता एकानं सांगितलं माणूस जवळ गेल्यावर कळतो. अहो आपा, सोलापूरला तुम्हाला काढायला कुत्र्यावनी तिथलं गादीकरच्या पोरांनी मारलं होतं. मला माहिती आठवते की दस साहेबाला विचारा. मागची पायलची चप्पल अशी उतरून पुढून पळाली ती. मला माहिती आहे की तुम्ही होता का? बरं झालं तवा यांना काढलं सभापती पदावरून. आणि आप्पा आम्ही तुम्हाला स्वाभिमानानं त्या पदावर बसवलं. सभापती पदावर त्या पदावर बसवलं. ही बघा कैलासदादा बी आहे तिथं. जिल्हा परिषदची उमेदवारी दादाला दिली नव्हती, जिल्हा परिषदची. आज दादा या ठिकाणी 2दा आमदार आहेत त्यांच्या कर्तृत्वावर. आणि मला समाधान आहे की इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करणारा एक आमदार त्या ठिकाणी माझ्या खांद्याला लावून काम करायला तयार आहे. हा फरक आहे आप्पा त्यांच्यात आणि आमच्यात. बरं झालं माणूस जवळ गेल्यावर कळाला तुम्हाला. काय बोलता काय कशामुळं मला माहित नाही. बरं काय आमच्याकडनं चुकलं काय होतं सांगा की? कोणतरी यांना आमदारकीचं तिकीट देतो म्हणले की ही गेले गाडी सोडून आमची महागच. बरं बॉम्बलायला मला वाटलं तिकीट तर देतील, ती बी नाही. ती तर आहे का? मग कशामुळं? मला वाटतं ह्याचा विचार त्यांनी स्वतः अंतर्मनाला विचार की आम्ही खरंच तुमच्या बाबतीत चुकला होता हो कुठं. मी आलो
तरी आमच्या पुढच्या सीटवर आपा असायचे आणि मी ना आमदार साहेब माग. आम्ही कधीच, आणि आता ते आमचा स्वभाव आहे. मुंदडा सेठ तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला एकदा पदावर बसवलं, कैलास दादा असतील, बरेच लोक विचारतात कैलास दादाला की तुमचा